नमस्कार मित्रांनो, बुकलाईटमध्ये तुमचं स्वागत आहे. गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता? या पुस्तकाबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, इतिहास हा फक्त घटना आणि तारखांचा संग्रह नसतो, तर तो विचारांचा, मूल्यांचा आणि सत्याचा आरसा असतो. हे यांचे पुस्तक वाचल्यानंतर हे प्रकर्षानं जाणवते, की छत्रपती यांचा खरा इतिहास किती साध्या, स्पष्ट आणि तर्कशुद्ध पद्धतीने मांडता येऊ शकतो. अनेकांनी शेकडो पानात महाराजांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण पानसरे यांनी अवघ्या 76 पानात संदर्भ, पुरावे आणि विचारांची मांडणी करून एक वेगळाच दृष्टिकोन दिला आहे. या पुस्तकाची खासियत म्हणजे त्यातील अभ्यासपूर्ण संदर्भ आणि सोपी भाषा. त्यामुळे सामान्य वाचकालाही इतिहास समजून घेणे सहज शक्य होते. काही जण एकेरी उल्लेख या मुद्द्यावर आक्षेप घेतात. पण हा एकेरी उल्लेख अनादराचा नसून तो आपलेपणाचा आहे. जसं आपण आपल्या जवळच्या माणसांना प्रेमाने हाक मारतो, तसंच इथंही एक आत्मीयता आहे. शिवाजी महाराज हे आपले आहेत, आपल्या घरचे आहेत, ही भावना त्या उल्लेखातून इथे दिसून येते. मित्रांनो, या पुस्तकात एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला आहे. तो म्हणजे महाराजांनी कधीही जात, धर्म, पंथ पाहून न्याय केला नाही. उदाहरणार्थ स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या पाटलाला शिक्षा देताना तो मराठा होता की नाही याचा विचार केला गेला नाही. तसेच अफजल खानाच्या वेळी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याचाही वध झाला. ते ब्राह्मण होते. पण या घटनांवरून कुठेही जातीय किंवा धार्मिक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न नाही. याउलट काही ठिकाणी फक्त मुस्लिम द्वेषाचा मुद्दा पुढे करून इतिहासाचे विकृतीकरण केले जाते. पण खरा संदेश असा आहे, की स्वराज्याच्या आड येणारा कोणीही असो, तो कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असो, त्याला विरोध करणे हेच महाराजांचे धोरण होते. मित्रांनो, पानसरे यांचा मुख्य हेतू हाच आहे, की आपण शिवाजी महाराजांना एका मर्यादित चौकटीत अडकवू नये. ते केवळ एका समाजाचे किंवा धर्माचे नाहीत, तर ते जागतिक विचारांचे प्रतीक आहे. त्यांचे प्रशासन, न्याय आणि मूल्ये ही संपूर्ण जगाला प्रेरणा देणारी आहेत. आजच्या काळात जेव्हा इतिहासाचा वापर मतभेद निर्माण करण्यासाठी केला जातो, तेव्हा अशा पुस्तकांची गरज अधिक भासते. शिवाजी कोण होता? हे पुस्तक वाचून आपण केवळ इतिहास जाणून घेत नाही, तर विचार करण्याची एक नवी दिशा मिळवतो. म्हणूनच ज्यांना खरा वस्तुनिष्ठ आणि अभ्यासपूर्ण इतिहास समजून घ्यायचा आहे, त्यांनी वाद घालण्यापूर्वी हे पुस्तक नक्कीच वाचले पाहिजे.